16 जुलैला जाहीर झालेला नीट UG परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय. बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण आले आहेत. त्यामुळे सोहमने या निकालावर आक्षेप घेतलाय. नमस्ते, माझं नाव सोहम गवते आहे. मी 21 जूनला रिनीटचा पेपर दिला. मी पेपरवरून जेव्हा स्कोअर काढला तेव्हा माझा स्कोअर 522 बनत होता. व ज्या टायमिंगला NTA ने 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत जे OMR शीटसाठी पोर्टल ओपन केलं त्या पोर्टलनुसार माझी ही OMR शीट यानुसार माझा स्कोअर 522 येत आहे. त्याच्यानंतर NTA ने 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली. त्यानुसारही माझा स्कोअर 522 येत आहे. पण जेव्हा NTA ने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोअर कार्डमध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे. 13 जुलै काय सांगणार सर, असा निकाल हाती येणं आम्हाला तर अपेक्षित नव्हतंच सर. कारण की त्यांनी एवढी मेहनत केली होती सर की तो रात्रंदिवस म्हणजे अभ्यासच करत होता. कधीच असा तो पूर्ण फॅमिलीत इन्व्हॉल्व झाला नाही, कधी नातेवाईकाशी कुठलंच कॉन्टॅक्ट, हे सगळं त्याचं बंद होतं सर. त्याने 3 वर्ष मेहनत केली आणि 3 वर्ष मेहनत करून सर त्याने पेपर दिला. पेपर दिल्याच्या नंतर निकालही त्याचा म्हणजे त्या आन्सर की आल्याच्या नंतर आम्ही चेक केलं तर त्याला 537 येत होते. नंतर मग हे NDA वाल्यांचे आल्याच्या नंतर त्याला 522 येऊ लागले आणि स्कोअर कार्ड आल्याच्या नंतर तर त्याच्यात डायरेक्ट 95च आले. त्याच्यामुळे तो इतका म्हणजे असं हे होऊन गेलो तर आम्ही की असं कसं होऊ शकतं, एवढा अभ्यास करून पेपर चांगला जाऊन जर असा निकाल हाती येतोय तर करायचंय काय कसं. गवते कुटुंब अनपेक्षित निकालामुळे धक्क्यामध्ये आहे. एवढी मेहनत घेऊन नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे आमच्या विद्यार्थ्याचे भविष्य खराब होईल या भीतीने सोहमच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. गुणांमध्ये असलेल्या या तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. NTA ने याची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जाते. 21 जून 2026चा मुलांनी जो नीटचा पेपर दिल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर त्याचं क्वेश्चन पेपर चेक केले. त्याला 537 मार्क येत होते आणि 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पोर्टलवर NTA ने जी OMR शीट आहे तर ती त्यांनी काय केली, तिथे रिलीज केली. आम्ही ती डाउनलोड केली आणि 16 तारखेला त्यांचा ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर NTA ने स्कोअर कार्ड आणि त्यांची जी मूळ ओरिजिनल आन्सर की आहे ती त्यांनी त्याच्यावर रिलीज केली. आम्ही ती प्रोव्हाइड केली, डाउनलोड केली आणि असे आन्सर की ओरिजिनल आणि OMR शीट त्याचं बघितलं तर 522 मार्क येतात आणि त्यांच्या स्कोअर कार्डवरती NTAच्या फक्त 95 मार्क्स आलेले आहेत सर. आणि NTA एवढीच मागणी आहे की आमची जी ओरिजिनल जी OMR शीट आहे आणि त्यांची आन्सर की त्या दोन्ही चेक करावं आणि आम्हाला फक्त त्यांनी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे.